आज ही माणसं आली होती आपल्याकडे पैसे मागायला. आज या क्षणी तुझे बाबा असते त्यांना किती दुःख झालं असतं. कार्तिकला जरा शिस्त लाव आणि बाबांच्या तत्वापासून हे घर दूर जाऊ देऊ नकोस. आज जे झालं ते पुन्हा नाही होणार आहे. अगं आई, बँकेतच क्लायंट येतात ना, म्हणून क्लायंटला बँकेतच भेटतो आम्ही. म्हणजे कसं आहे, क्लायंट कडून कॅश घ्यायची आणि बँकेत डिपॉझिट करायची, मग तिथूनच कॅश काढून दुसऱ्या क्लायंटला द्यायची. तत्वांचा पराभव जिथं होत असेल तिथे मोजाव्या लागणाऱ्या किमतीचा विचार कधीही करायचा नाही. दादा, मला तुझ्याशी बोलायचंय. बोल करते. आपण देशपांडे सरांच्या घरी का जात नाही आहोत? काय प्रॉब्लेम काय? कार्तिक, तुला देशपांडे सरांची मुलगी सोडून इतर कोणतीच मुलगी नाही सापडली प्रेम करायला? अरे दादा, असं प्रेम ठरवून नाही ना होत, ते होतं. आणि तुला झालं ते देशपांडे सरांच्या मुलीसोबत. प्रॉब्लेम काय? कार्तिक, तू देशपांडे सरांची मुलगी सोडून इतर कोणत्याही मुलीचं नाव घे, मी स्वतः तुझं लग्न लावून दे. पण देशपांडे सरांच्या मुलीशी तुझं लग्न नाही होऊ शकत. अरे पण प्रॉब्लेम काय ते तर सांग. मी चांगल्या घरातला मुलगा आहे, आमच्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे. मग अजून काय हवंय देशपांडे सरांना? कार्तिक, तू देशपांडे सरांना नाही ओळखत. देशपांडे सर ह्या अशा प्रेम विवाहाला कधीच होकार देणार नाहीत. कार्तिक, ते फार तत्वनिष्ठ आहे. अच्छा, म्हणजे त्यांच्या तत्वांसाठी मी माझ्या प्रेमाला विसरू? आणि दादा, आपण रीतसर जाऊन त्यांच्या घरी मागणी घालणार आहोत ना, मग प्रेमाचा संबंध वगैरे येतोच कुठे इथे? संबंध प्रेमाचा नाहीये, सरांच्या माझ्यावर असणाऱ्या विश्वासाचा आहे ना. म्हणजे कार्तिक, मला माहिती आहे तू अजून सेटल्ड नाहीयेस, उधाऱ्या करतोस. कार्तिक, बाकी सगळं सोड. परवा तू घेतलेले पैसे मागायला घरी गुंड आले होते. ते 2-2.5 लाख रुपये आम्हाला परत करायचे. तुझ्यामुळे आईला किती त्रास झालाय. आता हे सगळं माहित असताना मी तुझं स्थळ देशपांडे सरांच्या मुलीसाठी सुचवून त्यांचा विश्वास नाही मोडू शकत ना. वा, म्हणजे द ग्रेट इंद्रजित साळगावकरच्या डबल ग्रेट असणाऱ्या सरांच्या मुलीशी लग्न करायची या कार्तिकची लायकी नाहीये, असं म्हणायचंय ना तुला? दादा, धन्य झालो आम्ही हे सगळं ऐकून. कार्तिक यार, मला तसं म्हणायचं नव्हतं, पण तू माझी पोझिशन समजून घे ना. कार्तिक, तू माझा भाऊ आहेस आणि ते माझे गुरु आहेत. मग तुझ्या सो कॉल्ड गुरुजींचा मान राखण्यासाठी तू तुझ्या भावाच्या प्रेमाचा बळी देणार आहेस? दादा, तू मला वचन दिलंयस, तुला हव्या त्या मुलीशी मी तुझं लग्न लावून देईन. मग जर तू वचन नाही पाळलंस तर त्या तत्वनिष्ठ सरांना हे आवडेल? त्यांच्या संस्कारात हे बसेल? कार्तिक, पण बोलूया. मुक्ता, काय कुठे लक्ष आहे? आई कुठे? आई बाहेर गेलीये. का? काय नाही. कार्तिक, दादा का चिडलाय? काय झालं? माझ्या प्रेमाची अंत्ययात्रा निघाली.
येतेस फुलं उधळायला? कार्तिक, काय अभद्र बोलतोयस तू? काय झालं सांगशील मला? तुला सांगून काय उपयोग होणार आहे? त्या इंद्राला सांगून काही फायदा झाला नाही. कार्तिक, इंद्राला नाही, इंद्रा दादाला असं म्हणायचं. मोठा आहे तो तुझ्यापेक्षा, मान ठेव त्याचा. अच्छा, मीच कोणाला मान देत नाही. मी नालायक आहे, मी विलन आहे. आणि आता तर काय मी मूर्ख ठरलोय ना. सानिकाला पळून जाण्याचं वचन दिलं होतं, तर हा इंद्रा दादा तिथे आला हॉटेलमध्ये, माझ्या कानाखाली वाजवली आणि मला शब्द दिला, तुला हव्या त्या मुलीसोबत मी तुझं लग्न लावून देईन. आणि आता शब्द फिरवतोय कारण ती देशपांडे सरांची मुलगी आहे ना. आता मी सानिकाला पळून सुद्धा घेऊन जाऊ शकत नाही, कारण ती तिथे आली तेव्हा मी गायब झालो होतो. ती मला पळपुटा समजेल. माझे फोन सुद्धा उचलणार नाही ती आता. कार्तिक, सिरियसली तू सानिकाला पळवून नेणार होतास? अरे, घरातल्यांना काय वाटेल याचा विचार केलास का? घरातल्यांचा विचार मुक्ता, कधी घरातल्यांनी माझा विचार केलाय का ग? कार्तिक, शांत हो. हे बघ, जे झालं ते झालं. मी जाणार आहे ट्युशनला उद्या. मी करते काहीतरी, बोलते मी सानिकाशी. खरंच? हो, खरंच. प्रॉमिस? प्रॉमिस. आता तरी हस. मुक्ता, हस ना. काय ग सुनबाई, भांड्यांची रास सोडून तू फोनवरती काय बोलत बसलीस? हे देशपांडे सरांचं घरकुल नाहीये, हे कानविंद्यांचं घर आहे. तुमच्या देशपांड्यांच्या घरकुलामध्ये ना मुली सगळ्या फोनवरती, आई किचन मध्ये, आणि स्वतः देशपांडे सर मजेत असतात. आमच्या घरात ना वेळेवर आणि मी म्हणेल तशीच कामं व्हायला हवीत. दे तो फोन, दे. रात्रीची सगळी कामं झाली ना मग माझ्याकडून घे, आणि काय फोनवरती बोलायचं ते बोल आणि पटकन माझ्याकडे द्यायचा, कळलं? जा आता, आवर आवर, तो ओटा पुसून घे. घे ग बाई. कधीही ओटा पुसणार, कधी काम आवरणार, देवालाच माहिती. काय करणार? ती कर्तव्य पूर्ण करतोय. हो ना. मला सांगा, आपण अमेरिकेला कधी जायचं? जाऊ ना, पण लवकरच जाऊ आपण अमेरिकेला. मग प्लीज एक ऐका ना, आपण आपल्या गोड नात्याची सुरुवात तिथे गेल्यावरच करूया. हा, तुला काय इतकं सोपं वाटतं अमेरिकेला जाणं? मनात आलं, बॅग भरली, विमान पकडलं आणि गेलो अमेरिकेला. इतकं सोपं वाटलं तुला? अहो माझा आई. नयन, इकडे बघू. काय ग सुनबाई, ओटा घासत होतीस की नयनला फेशियल करत होतीस? आणि काय रे नयन, असा जर तू फेशियल करत बसलास ना तर आमच्या तोंडाला लवकरच फेस आणशील. हा, सुनबाई, ते मंगळसूत्र दे इकडे. अगं दे. अगं हे खोटं मंगळसूत्र घाल, ते सोन्याचं मंगळसूत्र दे इकडे. आई पण का? का म्हणजे काय?
ज्याचं करावं भलं ना ते म्हणतं माझच कर. अगं आजकालचे दिवस वाईट आहेत बाई. बाहेर चोर फिरतात. एखाद्याने ओढून घेतलं म्हणजे केवढ्यात पडेल ते? हा, महागात पडेल की नाही? मग हे पटकन काढून दे. हे बघ, हे घाल. हे खोटं मंगळसूत्र घालायला मी काय पळून जाऊन लग्न केलंय का? सर मी एक काम करते, मी इंद्राजींना भेटते आणि मग त्यानंतर आम्ही रिकव्हरीला जातो आणि मग येतो डायरेक्ट बँकेत. चालेल? हो सर, हो. या बाय. काय झालं बाबा? दीपू, तू त्या इंद्राजींना भेटायला का जातेस? त्यांना भेटायला बोलव घरी. तो एजंट आहे, तू बँकेत ऑफिसर आहेस. आप राखून असावा आपण आपला. भाऊ काही नाही, आम्ही एकत्रच काम करतो ना म्हणून. तेच म्हणतोय मी. तुला आता माणसं हाताळायला यायला हवी. त्या गुंडाला जास्त डोक्यावर चढवून ठेवू नकोस. थोडं लांबच ठेव. हो बाबा. नुसतं हो म्हणू नको, ते आचरणात आणायला शिक. हो. अहो, मी काय म्हणते ते ऐकाल का? म्हणजे मी काहीतरी ठरवलंय. म्हणजे मला असं वाटतंय की आपण दीपूचे 5 लाख रुपये फेडू शकू. म्हणजे व्यवस्थित पैशांचं नियोजन केलं, थोडीशी काटकसर केली आणि शक्य तिथे पैसे वाचवले ना तर म्हणजे ना आपण अर्धा तास उशिराने दिवे लावले, पंखे फक्त झोपताना लावले आणि रात्री 1 तास लवकर दिवे बंद करून झोपलो ना तर महिन्यातनं वीज बिलातून 250 रुपये नक्की वाचवू शकतो. बिस्किट आणि खाऊ बंद करू आपण आणि तांदूळ, डाळी, इतर कडधान्य आहेत ना थोडे कमी किमतीचे मागवू. म्हणजे महिन्यातनं किराणाचे 1000 रुपये वाचवू शकतो आपण. दूधही अर्धा लिटर कमी मागूयात आणि चहा दिवसातनं 2दाच करूयात. म्हणजे त्यातही 1500 रुपये नक्कीच वाचवू शकतो आपण. असा सगळ्याचा एक अंदाजे हिशोब मांडलाय मी. आणि या सगळ्याला मी जबाबदार आहे. म्हणून मी एक वेळचं जेवण बंद करणार आहे. अगं पण आई. आई अगं काय बोलतेस? दीपू, याला मी जबाबदार आहे. अगं पण हे बघा, मला कोणीही अडवू नका. चूक माझी आहे आणि ती चूक मी निस्तरतीये असं समजा. पण ह्या सगळ्याची काय गरज आहे? दीपू, तिला तिच्या चुकीचं प्रायश्चित्त घ्यायचं असेल तर अडवू नकोस तिला. बघतेस ना दीपू, त्या मवाली माणसाची मदत या घरामध्ये काय काय प्रसंग उभे करते बघतेस ना. अशा लोकांची मदत घेऊन आपण स्वतःला मिंदेपणा घेत असतो. हे बघ, यापुढे त्या गुंडापासून दूर राहा, हेच मी तुला सांगत आलो. काय नाव काय त्याचं? इंद्राजी. जी जी काय म्हणतेस? आणि इंद्रा म्हणजे काय? काय काय खरं नाव काय आहे त्याचं?
हॅलो हा सर मी निघतेच हो. बाबा उशीर होतोय बँकेतून फोन कर. मी निघते हा. हे ताई, चांदीचा गणपती आणला होता तो कुठे ठेवलाय ग? साळगावकरांसाठी आणलेला तो हा, कसं आहे, साळगावकरांनी आपल्याला दीदीच्या लग्नात खूप सहाय्य केलेलं आहे. त्यामुळे विद्येची देवता त्याला बक्षीस म्हणून द्यावी असं वाटतंय. हो आहे ना ती मूर्ती. मी त्याला गिफ्ट रॅप पण करून ठेवलंय. साळगावकरला बोलवतो मी आजच घरी. हा साळगावकर, अरे संध्याकाळी काय करतोयस? नाही नाही, विशेष काही काम नाहीये, पण असेल वेळ तर जरा येऊन जा घरी सहज. हो हो ये हा, पण नक्की वाट बघतोय. ये या, येतोय संध्याकाळी येतोय साळगावकर. अरे मुक्ता, ये 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 ग ये, मी जरा पुस्तक घेऊन येतो. बस बस. ऐक ना, कार्तिक खाली उभा आहे, त्याला काहीतरी बोलायचं तुझ्याशी. प्लीज नाही नको प्लीज प्लीज बोल ना त्याच्याशी प्लीज. हॅलो. हा इंद्राजी, मी एक 5 मिनिटात तुमच्या घराच्या खाली पोहोचेन. तुम्ही या खाली, मग जाऊ वसुलीला. नाही नाही, बाहेर कशाला मॅडम, आत या ना. आव घरी आत. आव कशाला? इनफॅक्ट आईला भेटा, तिला बरं वाटेल तुम्हाला भेटून. इंद्राजी अहो. मॅडम प्लीज प्लीज आत या. हे पहा, तुम्ही जर आत नाही आलात ना तर मी बाहेर नाही येणार. इंद्राजी अहो. बरं ठीक आहे, येते मी.